नंतर मग आम्ही चहा नाश्ता घेतला. पुन्हा आम्ही मंदिराकडे गेलो आणि खूप काही गर्दी होती. मग सकाळचा टायमिंग होता म्हणजे. आणि बघू शकता सकाळी किती वाजले, अजून 7 वाजले तरी ऊन किती लागत होतं. आणि भावाची मुलगी नेहमी माझ्याबरोबर होती बरं का, मोठी लहानी. नंतर बघा आई आम्ही सर्वजण जातो आहे आणि मंदिर बघू शकता, सोमवारच मंदिर आहे. नंतर मग आम्ही चहा नाश्ता घेतला आणि पुन्हा मग आम्ही काय म्हणता थोडा वेळ तिथं थांबलो आणि काय म्हटलं चला म्हटलं पुन्हा एकदा दर्शन घेऊन घेऊया. पुन्हा आम्ही दर्शन घेतलेलं आहे, कारण आपण नंतर पुन्हा कधी आपण येतो नाही येत. मग एकदम छान वाटत होतं इथं. सुमित आम्ही सर्वजण पुन्हा गेलो, चहा वगैरे घेतला आणि इतकं छान वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगू. सकाळचं वातावरण, आरती वगैरे चालू होतं, इतकं भारी वाटत होतं ना खूपच. आणि भावाच्या मुलीने अजिबात त्रास दिलेला नाही आहे, दोघींना पण, लहान आहे तरी. चला मग शेवटी आम्ही निघणार आहे फायनली दीव समुद्र आहे ना तिथं जाण्यासाठी. आणि भावाची मुलगी तिला राग आलेला आहे, रुसली आहे ती, कारण तिला पाहिजे होता मोबाईल आणि तिला लूडो गेम खूप आवडतो. तिची मम्मी तिला बोलली नंतर आपण खेळू, तिला थोडाफार राग आलेला आहे. चला मग आम्ही फायनली चालणार आहे आम्ही दीव समुद्र ब्रिजवरती. आणि इतकं सुंदर आहे तिथलं, बाप रे बाप. आई सुमित मागे होते, मी आता पुढे आलेली आहे. आम्ही असे थोडीफार जागा चेंज करत होतो. आई कधी पुढे येत होती, कधी मी मागे जात होती. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि खरं सांगू का, व्यवस्थित झालं एकदम. काही अशी अडचण नाही झाली की गाडीमध्ये, काहीच नाही, बिलकुल छान. आणि बघू शकता तुम्ही आम्ही ब्रिजवरती पोचलेलो आहे. आणि इथे भाऊ विचारत होता म्हणजे कुठं काय करायचं, रूम वगैरे असं तसं. आणि इतकं म्हणजे दुरूनच असं वाटत होतं की खरंच म्हणजे आंघोळीसाठी वगैरे असं सर्व भाऊ विचारत होता. म्हणजे पार्किंग वगैरे कुठे करायची काय नाही. आणि बघू शकता मी असं लांबूनच बघत होती. आणि नारळाचे झाडं वगैरे पण होते तिथं, पण थोडंफार ऊन असल्यामुळे हे वाटत होतं. चला मग बघूया. आणि आम्ही ना कालचेच कपडे घालून घेतलेले, कारण आम्हाला करायची आंघोळी. आणि बाप रे ऊन तर खूप आहे. पण आता काय म्हणतात फिरायला आलं आहे तर थोडंफार एन्जॉय तर करायचं आहेच. चला म्हटलं मग काही हरकत नाही, म्हटलं कपडे ते चेंज करून घेतलेले आणि आंघोळीला जाणार आहे. आणि खरंच समुद्र पाहून मनाला एकदम खूप भारी वाटलेलं आहे. आणि खरंच खूप छान आहे बरं का, इकडचं बघण्यासारखं आहे बरं का. आणि नंतर बघू शकता मग सुमित आणि सुमितची मामी इतके आंघोळी करत होते ते. आणि मला खूप काही भीती वाटत होती, पण म्हटलं ठीक आहे, म्हटलं आपण जाऊया. आणि वहिनीला ना राईट वगैरे करायची होती, पण वेळ कमी पडला त्याच्यामुळे, कारण ऊन खूप होतं. आणि बघू शकता म्हणजे इतकं छान अशा लाट येत होती. आणि नंतर मग मी पण गेलेली आहे. आणि मी दुरूनच बघत होते आधी, म्हटलं त्यांचे फोटो वगैरे घेते. पण मला नंतर मग मिस्टर बोलले की नाही चल म्हणे आपण. म्हटलं आणि पण पाणी ना इतकी माती होती ना, वाळू, खूपच वाळू होती त्याच्यामध्ये. नंतर मग आम्ही सर्वजण गेलो, मी आई मिस्टर आम्ही सर्वजण मस्त छान आनंद घेतला, एन्जॉय केलं. आणि बघू शकता नंतर मग आम्ही एकदम फ्रेश झालो, बाहेर आलो, फ्रेश वगैरे झालं, कपडे वगैरे चेंज केले. आणि बघू शकता मग आम्ही बर्फ गोळा खाल्लेला आहे सर्वांनी. आणि खरं सांगू का, बर्फ गोळा एकदम छान होता. नंतर भाऊ आम्ही सर्वजण मिळून बर्फ गोळा वगैरे खाल्ला आणि खूप काही एन्जॉय केलं समुद्रामध्ये. खरं म्हटलं तर मी पहिल्यांदा समुद्रामध्ये काय म्हणता हे केली आंघोळ वगैरे आणि कपडे वगैरे चेंज केले. पण म्हटलं आता आपण चला म्हटलं. आणि सुमित आणि मिस्टरांचं चालू होतं फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी. आणि हवा इतकी होती, ऊन खूप होतं, पण ऊन आम्हाला माहीत पडलेलं नाही. नंतर आम्ही निघालेलो आहे दुसरीकडे जाण्यासाठी. आणि बघू शकता समुद्र इतका मोठा आहे ना, प्रत्येक ठिकाणी आम्हाला समुद्र लागलेला आहे बघू शकता. आणि ते वातावरण आणि काय म्हणता हवा आणि गाडी असल्यामुळे हे खरंच एकदम भारी वाटत होतं. नंतर मग आम्ही काही गप्पा गोष्टी करत करत आम्हाला प्रवास कसा गेला माहीत पडला नाही. आणि फायनली आम्ही तिथं पोचलेलो आहे. काय म्हणता हे मला माहीत नाही आहे. आता काय म्हणतात सुमित करतो आहे आराम, नाही तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं. पण मी तुम्हाला सांगेन आम्ही कुठं हे पोचले. याचं मला नाव आता नाव मला आठवत नाही या जहाजचं नाव. तिथं नंतर भाऊ वगैरे वहिनी गेले.
मी काही गेले नाही, कारण मी म्हटलं मी बाहेरच थांबते. सुमित, भाऊ, वहिनी आणि भावाच्या मुली गेले. मामा आणि आम्ही छान मस्त बाहेर बसलो होतो. थंडगार झाड वगैरे होतं, तिथं आम्ही बसून गेलेलो होते. आणि इथं आम्ही गेलो आणि तिथं बघू शकता, तिथं हे सर्व आतमध्ये आहे, जहाज वगैरे आहे. नंतर आम्ही बाहेर थांबलो. सुमित आणि हे लोक आले आणि नंतर मग आम्ही निघणारे सोमनाथला जाण्यासाठी, सोमनाथ महादेव मंदिरकडे जाण्यासाठी. आणि थोडीफार आम्हाला ट्रॉफिक लागलेली आहे आणि आम्ही सोमनाथला गेलेलो आहे. नंतर भाऊने गाडी वगैरे पार्किंग केलेली आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, आम्हाला ऊन खूप होतं, पण आम्हाला गाडीमध्ये ऊन अजिबात जाणवलं नाही. आणि खरंच खूप छान वाटत होतं. काय म्हणतात, सोमनाथला गेल्यानंतर आम्हाला इतकं छान वाटत होतं. आणि संध्याकाळचं वातावरण, बाप रे बाप. नंतर आम्ही गाडी वगैरे लावली, रूमवरती गेलेले आहे.